बुकलेट आहे, आपण त्याला करिअर मेकिंग गायडन्स मेडिकल ऍडमिशन जे हँडबुक आम्ही बनवलेलं आहे. आता या बुकमध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे जवळपास सगळे म्हणजे 42 गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस, प्रायव्हेट जवळपास 24 कॉलेजेस, डीम्ड संपूर्ण भारत देशामध्ये 59 कॉलेजेस आहेत एमबीबीएसचे. बीडीएसचे सुद्धा भारत देशात असणारे 9 कॉलेजेस, बीडीएसचे गव्हर्नमेंटचे 5 कॉलेजेस, प्रायव्हेट असणारे 25 कॉलेजेस, बीएमएसचे 22 गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजेस, 118 प्रायव्हेट बीएमएसचे कॉलेजेस, त्याचबरोबर तेलंगणामध्ये असणारे 18 कॉलेज. ह्या सर्वांचा तिन्ही राऊंडचा कट ऑफ, कॅटेगरी वाईज कट ऑफ, त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन, त्याचबरोबर तुम्हाला संपूर्ण डिटेल गोष्टी याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत. प्रत्येक राऊंड 1, 2, 3 तुझा एसएमएल किती होता, तुला रँक किती गेल्या वेळेस होता आणि ऑल इंडिया रँक किती होता, तुमच्या कॉलेजचं नाव, त्याचबरोबर कॉलेजला त्या ठिकाणी स्थापना कधी झाली, त्याची फीज किती आहे, हे गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट आहे, त्याचा फोन नंबर, त्याचा प्रत्यक्षात ऍड्रेस, हॉस्टेल आहे किंवा नाही, त्याचबरोबर त्या कॉलेजचा कोड कोणता आहे, त्याच्यामध्ये जो काही सीटची किती सीट्स आहेत हे सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर ओपनचा एसएमएल त्यांचा किती, त्याचबरोबर त्याचे मार्क्स किती, राऊंड 1, 2, 3 स्टेट वेकन्सी राऊंड मध्ये, पीडब्ल्यूडी ओपनला, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, ओबीसी, एससी एसटी, फिजे, NT 1, 2, 3 या सर्वांचा डिटेल्स, त्याचबरोबर ऑल इंडिया कोटामध्ये सुद्धा त्या कॉलेजला 15% मध्ये किती 5 रँकला 5 कॅटेगरीला किती मार्क, हे सगळं डिटेल्स याच्यामध्ये दिले. त्यानंतर शेवटी 6 कॉलेजेस जे आहेत ना आपले, ज्याला आपण BVSCN म्हणतो, म्हणजे अॅनिमल हजबंडरी म्हणतो, त्याची प्रवेश प्रक्रिया कशी असते आणि त्याचे कट ऑफ सुद्धा याच्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर BHMS कॉलेजची टोटल लिस्ट आहे, फिजिओथेरपी कॉलेजची टोटल लिस्ट आहे, DDS डीम्ड कॉलेजेस, BMS डीम्ड कॉलेजेस, त्याचबरोबर तेलंगणामध्ये संपूर्ण कॉलेजेसची यादी, त्याचबरोबर त्यांचे तिन्ही कॉलेजचे रँक, त्यांचे ऑल इंडिया रँक, तिन्ही कट ऑफ, तिन्ही राऊंडचे कट ऑफ, कर्नाटकचा तिन्ही राऊंडचे कट ऑफ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या सर्वांचा इत्थंभूत लेखाजोखा आम्ही ह्याच्यामध्ये मांडलाय. त्याचबरोबर तुम्ही सुविधा आम्ही काय करतो, मॅनेजमेंट कोटा, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या डॉक्युमेंट्स बद्दल गायडन्स करतो मॅनेजमेंट मधून किंवा तेलंगणामध्ये असणाऱ्या कॅटेगरी सी, कॅटेगरी बी मधून, हे सर्व इत्थंभूत डिटेल्स माहिती दिली. ह्याच्यामध्ये जनरल ही वापर करत असताना ह्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही प्रस्तावना वगैरे झाल्यानंतर एक अनुक्रमणिका दिली आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी दिल्यात की ऍडमिशन प्रोसेस मध्ये लक्षात ठेवायच्या कोणत्या बाबी आहेत, पर्सेंटाईल सिस्टम मध्ये इलिजिबिलिटी कशी ठरवली जाते याच्याबद्दलची माहिती डिटेल दिली. नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये सगळी माहिती मराठीमध्ये दिलेली आहे. आम्ही EWS असेल, PWD आरक्षण, डिफेन्स 1, 2, 3, MKB किंवा कॉलेजच्या फीस बद्दलच्या सगळ्याच्या डिटेल्स माहिती, त्यामुळे 15% MBBS ऑल इंडिया कोटा BDS संदर्भातली माहिती असेल, डीम्ड बद्दल कॉलेजची माहिती, 15% MBBS BDSच्या प्रायव्हेट कॉलेज बद्दल, कट ऑफ म्हणजे काय, कट ऑफ कसे ठरवले जातात या संदर्भात, त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीच्या संदर्भात BMS आणि BHMS बद्दलची संपूर्ण इत्थंभूत माहिती, त्याची प्रोसेस कशी असते, हे महाराष्ट्र राज्यामधल्या 15% ऑल इंडिया कोटाच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसं ऍडमिशन होतं या संदर्भातली माहिती, रिटेन्शन फॉर्मच्या संदर्भातले डिटेल आणि तो कधी भरायला पाहिजे, हे सगळं याच्यामध्ये आम्ही दिलेलं आहे की हे बुक तुम्ही वापरलं तर तुम्हाला 100% कसल्याही प्रकारची गोष्ट लागणार नाही. आता ह्याच्यासाठी आम्ही कॉस्ट किती ठेवले, 450. बऱ्याच वेळा सर्व बुक मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला येत नाही, परंतु काही वेळा मात्र यामध्ये बुकमध्ये आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी एकत्रित देण्याचा प्रयत्न केला. हे बुक तुम्हाला हँडबुक वापरण्यासाठी फार उपयोगाचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे गेल्या वर्षीच, आता समजा ह्या वर्षी जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीचं पण आमच्याकडे बुकलेट आहे, ह्याची मात्र 450 किंमत आहे, पण आम्ही 250 रुपयाला देणार. हे दोन्ही बुक तुम्हाला आम्ही 700 रुपयाला देणार. तर याच्यामध्ये ह्याचा काय उपयोग होणार आहे, समजा हे 2024चा टोटल कट ऑफ आहे, हे आता 2025 आहे, म्हणजे 2025 मधले सगळं आपल्याला 26 साठी उपयोग आहे, हे 2024 मधलं सगळे कट ऑफ आहे ते 25 ला उपयोग होतं. पण आता पेपर सोपा असल्यामुळे 2025चे बुकलेट सुद्धा आपल्याकडे 100 शिल्लक आहेत, ते सुद्धा तुम्हाला आम्ही देऊ की जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्षात त्या गोष्टी येण्याचा प्रयत्न होईल. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ह्या बुकच्या बाबतीमध्ये सांगितलं
आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. जर समजा तुम्ही पेड काउन्सिलिंग मध्ये येणार असाल तर आपल्या जे दिलेलं जे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे ना त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. मी तुम्हाला 100% ए पासून झेड पर्यंत सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.